नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज 9 ऑगस्ट रविवार. आज दिवसभरामध्ये राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे आणि काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज. सुरुवातीला आपण बघूया विदर्भामध्ये जर नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता. आज दिवसभरामध्ये नागपूर, उमरेड, लखनपूर, काटोल, कारंजा, तसंच सावनेर, धवलपूर हा जो काही सर्व परिसर आहे, रामटेकचा परिसर, या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. भंडारा, मौदा, खात तसेच उमरेड, खेरगाव, बिवापूर, पवनी हा जो काही सर्व परिसर आहे, सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. गोंदियामध्ये देखील आज पाऊस बघायला मिळू शकतोय. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस. मित्रांनो, हा जो काही पाऊस आहे हा सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंतचे वातावरण आपण बघत आहोत. तर मित्रांनो, आज गोंदियामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस आज बघायला मिळू शकतो. गोंदियामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तसेच गडचिरोलीकडे जर बघितलं तर गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. ब्रह्मपुरी, तळोदी, आरमोरी, मालेवाडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. गडचिरोली, धनोरा, कापसी तसंच संगम या परिसरामध्ये जोर वाढलेला आहे. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. बाकी भागाकडे जोर थोडा कमी आहे, हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते गडचिरोलीमध्ये. चंद्रपूरकडे पाऊस जोर कमीच आहे, अंशतः ढगाळवातावरण राहील, हलक्या मध्यम सरी. गोंडपिंपरी, पोंभुर्णा, राजुरा, चंद्रपूर, भद्रावती, मोहर्ली, वरोरा या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. जोर कमी आहे चंद्रपूरकडे. मित्रांनो, यवतमाळमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे आहे. आणि वर्धा जिल्ह्याकडे उत्तर भागाकडे बऱ्याच ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा, दक्षिण भागाकडे हलक्या सरी बघायला मिळू शकते. आणि अमरावतीच्या पूर्व भागाकडे हलक्या मध्यम सरी, बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे देखील राहील अमरावतीमध्ये आज दिवसभरामध्ये. अकोलामध्ये जर बघितलं तर अकोलामध्ये मात्र आज पावसाची शक्यता फार काही नाही, वातावरण कोरडे बघायला मिळू शकते. बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे आहे, पावसाची शक्यता फार काही नाही. वाशिममध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. बुलढाणाकडे वातावरण कोरडे राहील. खानदेशात, जळगाव, धुळे, नंदुरबारकडे वातावरण कोरडेच आहे, पावसाची शक्यता फार काही नाही मित्रांनो आज दिवसभरामध्ये. तसेच जो काही पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तो किनारपट्टीच्या परिसरामध्ये, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसंच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघरकडे हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही, हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, आज दिवसभराचे जे काही वातावरण आहे ते म्हणजे किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी आहे. तसेच विदर्भाच्या काही भागांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो, हलक्या मध्यम स्वरूपाचा. काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. तर एकंदरीत जर बघितलं तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये आज वातावरण कोरडे राहील. काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळेल. ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी राहील, हलक्या सरी, रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो. मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही. मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्रात, खानदेशात तसंच दक्षिण महाराष्ट्रामध्ये आज पावसाचा जोर कमीच बघायला मिळू शकतो. ढगाळ वातावरण राहील, अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी, मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज म्हणजे 10, 11 आणि 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. 10, 11 आणि 12 ऑगस्ट रोजी राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढतोय. तर आपण सविस्तर हवामान अंदाज पुढील 3 दिवसाचा बघणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. त्यासाठी आम्हाला तुमच्या गाव, तालुका, जिल्ह्याचे नाव अवश्य कळवा, जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या गाव, तालुका, जिल्ह्याचे हवामान अंदाज आम्ही सविस्तर सांगू. तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये पावसाचा जोर वाढतोय पुढील 3 दिवसामध्ये. तर चला भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.